कसे आहात मंडळी? माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ॲक्च्युली आज मी चालली आहे माझ्या मैत्रिणींबरोबर डे आउटसाठी आणि म्हणून मी ऑफिसच्या पार्किंगमध्ये त्यांची वाट पाहत बसली आहे. आणि मी आज ऑफिसच्या पार्किंगमध्ये आहे, त्यामुळेच मी ऑफिसची आयडी वेअर केली आहे. तर चला वाट पाहूया त्यांची. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. सो फायनली आम्ही मेट्रो स्टेशनवरती आलो आणि ही माझी मैत्रीण आहे गोवा. गोवा कशी व्हिडिओ करते बघा. फायनली आम्ही मेट्रो स्टेशनवरती आलो आहे. क्या बोला तूने? हा तिघांचा फर्स्ट प्रवास आहे माझा आणि मेट्रोला अजून 8 मिनिटं आहेत. ओ माय गॉड. बाय द वे आणखीन ही माझी मैत्रीण आहे प्रतिभा आणि हा छोटा आहे अदू. आपण मेट्रोमध्ये हीच तिकडे जाते का अशीच? आता पुढे नाही जात. नाही हो इकडे येते. सो आम्ही वणा स्टॉपपासून चाललो आहोत आर डेक्कन स्टॉपला आणि हा मेट्रोचा पहिलाच प्रवास असल्यामुळे ते खूपच एक्सायटेड होते. आम्ही पोचलो आर डेक्कन स्टॉपला आणि आम्ही आत्ताच लिफ्टनी वरती चाललो आहे प्लॅटफॉर्मवरती. संडे जरी होता तरीसुद्धा भरपूर गर्दी नव्हती, त्यामुळे खूपच इझिली प्रवास होत होता छोट्या बाळाबरोबर. आई बोलायचीच बंद होते बघ. बोल की काय? ते बघा तिथे आहे ते दणादण जिथे आम्हाला जायचं आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? हे आहे इथे 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 जाणार होता. इथून वर मला कोलॅबरेट करा नंतर. हो फायनली आम्ही दे दनादन हॉटेलच्या तिथे पोचलो आहे आणि तिथे खूपच गर्दी आहे आणि फक्त पाऊण तासच उरला आहे ते क्लोज होण्यासाठी. तर सुरुवातीला आम्ही त्यांना आमचं नाव सांगितलं, त्यांनी आमचं नाव लिहून घेतलं आणि आम्हाला असे बॅचेस बांधले.
आणि त्यानंतर आम्ही 3 पर्सनप्रमाणे प्रत्येकी 380 रुपये असे पे केले. ओ माय गॉड, इतकं सारं व्हेजमधली व्हरायटी पाहून तरी आम्हाला अक्षरशः असं झालं होतं की काय घेऊ आणि काय नको. इथे खूप सारे व्हेज आयटम्स अवेलेबल आहेत. आणखीन इथे जैन लोकांसाठी वेगळं फूड आहे, राजस्थानी फूड आहे, महाराष्ट्रीयन फूड आहे, गुजराती फूड आहे. तुम्ही जे विचाराल ते इथं तुम्हाला अवेलेबल आहे आणि हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. सो ज्यांना कुणाला व्हेज काहीतरी पनीर किंवा काजू सोडून वेगळं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की इथे येऊन ते खाऊ शकता. तुम्ही फ्रेंड्सबरोबर येऊ शकता, तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर येऊ शकता, तुम्ही तुमचे बड्डे आणि इतर कोणताही फेस्टिवल पार्टी इथे सेलिब्रेट करू शकता. अशा तऱ्हेने मी तर माझी प्लेट संपवली आहे, पण अजूनही स्वीट खाणं बाकी आहे. पण मला समजत नाही आहे मी काय स्वीट खाऊ. इथे आधी खेळत बसला आहे, त्याने काही जास्ती खाल्लं नाही, पण तो त्याचं खेळणं जाम एन्जॉय करत होता. चला मी तुम्हाला दाखवते की इथे काय काय अवेलेबल आहे खाण्यासाठी. सुरुवातीला इथे सगळ्या प्रकारचे शेव, फरसाणा वगैरे ठेवला होता आणि पाणीपुरी होती. आणि त्याच्यानंतर इकडे आणखीन थोडं असंच नमकीन ठेवलं होतं. काही फ्राईड बॉब्या ठेवल्या होत्या. इकडे स्वीट होतं ज्याच्यामध्ये बेसन लाडू होता, स्वीट बर्फी होती, आणखीन एक मोतीचूर लड्डू होता. इकडे दाल बाटी होती, राजस्थानी फूड. आणि इकडे आणखीन स्वीट्स होतं लाईक कोकोनट हलवा, भरपूर 2-3 प्रकारचे आणखीन हलवा होते इथे. मूग डाळ हलवा, मोहनथाळ, गुलाबजामुन. इकडे आहे कढी 3 प्रकारची आणि भरीत होतं इथे. आणि इकडे आहे मसाला राईस, पाहू शकता तुम्ही. इकडे आणखीन राईसचे 3 प्रकार आहेत लाईक जिरा राईस, मसाला राईस, साधा राईस. इकडे सगळ्या ह्या भाज्या आहेत. खूप साऱ्या भाज्या अवेलेबल आहेत इकडे. भाज्याचे वेगवेगळे व्हरायटीज आहेत. पनीरही होतं, काजूही होतं. त्या व्यतिरिक्त आणखीन भरपूर भाज्या होत्या इकडे, जशा की तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि ॲक्च्युली आम्ही लास्टला आलो होतो, त्यामुळे थोडं संपत आलं होतं, कारण एक अर्धा तास 15 मिनटंच उरले होते रेस्टॉरंट क्लोज होण्यासाठी. पण तरीही असं नव्हतं की सगळंच संपलं आहे. जर इथे संपलं आहे तुम्ही असं त्यांना स्पेसिफाय केलं तर ते आणखीन तुम्हाला एक्स्ट्रा बनवून आणून देत होते. इकडे पण आणखीन सगळ्या प्रकारचे सॅलेड्स होते. काकडी होती, बीट होतं, गाजर होतं, मुळा होता. आणि इकडे स्वीट्स होते लाईक बासुंदी होती, खीर होती, 4-5 प्रकारचे श्रीखंड, आम्रखंड, फ्रूटखंड, हे सगळं इकडे अवेलेबल होतं. आणखीन मठ्ठा होता, सोलकढी होती. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारची लोणची, चटण्या अवेलेबल होते. इकडे आणखीन तुम्हाला प्लेट्स अँड बाउल्स आणि स्पून्स ठेवले होते.
सो आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर चाललो आहेत. आज तुम्हाला जेवण भेटेल आणि बाहेर एंट्रन्सलाच त्यांनी अनलिमिटेड आईस्क्रीम ठेवलं आहे. तसे आईस्क्रीमचे प्रकार थोडे 4-5च आहेत, पण ठीक आहे. इतकं खाल्ल्यानंतर आईस्क्रीम खाणंसुद्धा मुश्किल होऊन जातं कारण खूप पोट भरतं, त्यामुळे आईस्क्रीमला जागाच उरत नाही ॲक्च्युली. आम्हाला ॲक्च्युली आईस्क्रीम खाण्यासाठी तितकं जागाच नव्हती, पण तरीही आम्ही घेतलं कारण फ्रीमध्ये होतं. पण तुम्हाला जर आईस्क्रीम खायचं असेल तर प्लीज थोडं कमी जेवा, जेणेकरून तुम्ही बाहेरून आणि आईस्क्रीम खाऊ शकता. त्यावेळेस 3 फ्लेवर अवेलेबल होते, व्हॅनिला, बटरस्कॉच आणि चॉकलेट. सो आम्ही तर व्हॅनिला घेतलं. सो आम्ही लंच करून एफसी रोडवरती शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो, पण मी काहीच शॉपिंग केली नाही. ॲक्च्युली मलाच शॉपिंग करायची होती, पण मला काही न आवडल्यामुळे मी काही शॉपिंग नाही केली. ह्या दोघींची मात्र खूप शॉपिंग झाली. तर ती शॉपिंग करून आम्ही परत रिटर्न वनाजला चाललो आहोत. मस्त होता आजचा दिवस, जेवणही मस्त होतं आणि अक्षरशः जेवून आम्हाला आता झोप यायला लागली आहे. आणि इथे सुरू झाली आहे गोवाची मस्ती. वेत आधी गोव्याच्या पोरगीचा सो फायनली आम्ही पोचलो कोथरूडमध्ये वनाजला आणि हा पहा सनसेट मस्त आहे ना. असा होता हा आमचा लास्ट डे ऑफ 2023. खूपच मस्त गेला. तुम्हाला कसा वाटला? हे आहेत आमच्या बेस्ट मेमोरीज.
ओके देन, बाय बाय. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.